पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या A4 ॲग्रिकॉसच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काल एक छोटंसं अपडेट द्यायचं आहे तुम्हाला. काल म्हणजे 31 जानेवारीला एक नोटिफिकेशन आले बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधनं, आणि ते जे नोटिफिकेशन आहे ते जाहिरातीबद्दल आहे. तर ही जाहिरात काय आहे, कशी आहे, याबद्दल बरेच मेसेजेस येतात व्हॉट्सअपला, आणि मी पण थोडं बाहेर आहे माझ्या मित्राच्या लग्नामध्ये. पण हे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर देणं हे माझं परम कर्तव्य आहे, म्हणून मी थोडा वेळ काढून तुम्हाला छोटंसं जेवढं मला कमीत कमी शब्दामध्ये सांगता येईल तसं सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, जशी राहुरी कृषी विद्यापीठाची जाहिरात आली होती 31 डिसेंबरला, सेम तशीच 31 जानेवारीला बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे. ही जाहिरातसुद्धा राहुरीसारखीच फक्त प्रकल्पग्रस्त मुलांसाठी आहे. फक्त प्रकल्पग्रस्त ते मुलं, ज्या मुलांची जी जमीन आहे किंवा ज्या मुलांच्या पालकांची जमीन जी आहे ती कोकण कृषी विद्यापीठामधल्या वेगवेगळ्या कृषी विज्ञान केंद्र असतील, त्यांचे काही रिसर्च स्टेशन असतील किंवा विद्यापीठ असेल, याच्यामध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे त्या पालकांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या पाल्यासाठी ही जागा आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. जवळपास 4थीपासून ग्रॅज्युएशन लेवलपर्यंतचे सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यामध्ये बसतात. त्यामुळे याच्यामध्ये वाहन चालकपासून वीजतांत्री आहे, एक मासेमारांसाठी सुद्धा एक नवीन पद आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपलं कनिष्ठ संशोधन सहाय्यक ॲग्रीवाल्यांसाठी स्पेसिफिक JRA कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक हे 2 पदं आहेत. सो जर तुमचं ॲग्रिकल्चर झालेलं असेल आणि प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल, बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठामध्ये जर तुमची जमीन गेली असेल, तर 100% या जाहिरातीचा तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांनो, जसं ज्या भरारीनं ह्या जाहिराती येत आहे विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांसाठी, त्याच भरारीनं कदाचित पुढच्याही जाहिराती येतील. तर पुढच्या जाहिराती कधी येतील याबाबत थोडासा वेळ आहे. त्या गोष्टी जेव्हा क्लिअर होतील त्यावर आम्ही बोलूच नक्की. पण सध्या ह्या जाहिराती आलेल्या आहेत, याच्यामध्ये ज्यांचा प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनी स्वतःचा फायदा करून घ्या. फक्त फॉर्म भरा. तुमची परीक्षा पण होईल की नाही हे गॅरंटी नाही. परीक्षा पण झाली तरी तुम्ही फार लोवेस्ट कट ऑफला लागून जाल. त्यामुळे सरकारी नोकरीची ही खूप सुवर्ण संधी आहे. ज्यांच्याकडे कोकण कृषी विद्यापीठाचं प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र आहे त्यांनी नक्की या जाहिरातीचा फायदा घ्या. चलो, थँक्यू सो मच मित्रांनो. बाकीची माहिती तुम्हाला नंतर देईल पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.